मी प्रदीप मुर्मे। आज आपल्यासोबत प्राध्यापक राजेंद्र कटके आहेत। श्री कटके हे निलंग्यातील महाराष्ट्र महाविद्यालयामध्ये मागील 33 वर्षापासून प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत। फिजिक्स विषयाचे ते एक आदर्श व अभ्यासू प्राध्यापक आहेत, ज्यांचा फिजिक्स या विषयावर जबरदस्त अशा प्रकारचा पगडा आहे। त्यामुळे साहजिकच एक विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ओळख आहे। फिजिक्स सारखा अवघड विषय अत्यंत सोप्या पद्धतीने शिकवण्यामध्ये त्यांचा विशेष अशा प्रकारचा हातखंडा आहे। नीट व जेईई परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना फिजिक्स हा विषय अत्यंत अवघड जातो। या पार्श्वभूमीवर आज आपण प्राध्यापक कटके यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर नमस्कार। नमस्कार सर, सृष्टीच्या कणाकणाशी फिजिक्स या विषयाचा संबंध आहे असं म्हणतात, तर एक फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून की हा विषय सर्वांना समजण्यासाठी फिजिक्सच्या प्राध्यापकांनी विशेष काय प्रयत्न केले पाहिजे असे आपणास वाटते? नमस्कार, मी प्राध्यापक राजेंद्र बाळासाहेब कटके, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे 34 वर्षापासून ते 34 वर्षापासून कनिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करत आहे। भौतिकशास्त्र विषयाचं अध्यापन मी करतो आहे। सरांनी आता जो प्रश्न विचारला की फिजिक्स या विषयाचा संबंध विश्वातील कणाकणाशी येतो, बरोबर, हे अतिशय योग्य असं वर्णन या फिजिक्सचं केलेलं आहे। कारण फिजिक्स या नावाची उत्पत्तीच फिजिक या ग्रीक वर्ड पासून झालेली आहे आणि त्या शब्दाचा अर्थ, ग्रीक वर्डचा मीनिंग हे नेचर असं आहे। आणि मग फिजिक्सची व्याख्या आपण अशी करतो की निसर्गातील विविध घटनांचा शिस्तबद्ध अभ्यास करणारी जी शास्त्राची शाखा आहे त्याला भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान असं म्हणतात। साहजिकच या विषयाची व्यापकता, व्याप्ती ही खूप मोठी असल्यामुळे कदाचित या विषयाला विशेष अशा प्रकारचं अध्यापन केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना समजण्यासाठी या विषयामधील जे कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, या प्रामुख्याने कशा सॉल्व्ह होतील, विद्यार्थ्यांना त्या कशा पचतील, विद्यार्थ्यांच्या लेवल पर्यंत जाऊन या प्रत्येक प्राध्यापकांनी या विषयाला न्याय दिला पाहिजे असं मला वाटतं। सर, जी फिजिक्स या विषयाचा फार भाव केला जातो, तर आम्हाला एकदम अगदी सोप्या भाषेमध्ये फिजिक्स म्हणजे असे काय सांगाल? बरोबर आहे, कारण विद्यार्थ्यांना बहुतेक महाराष्ट्रातील नव्हे देशातील सर्व विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र हा विषय कठीण वाटतो आणि त्याचा बहु केला जातो। पण माझं मत थोडंसं वेगळं आहे। भौतिकशास्त्र हा विषय कठीण नसून तो वेगळा आहे, इतर विषयापेक्षा तो वेगळा आहे। म्हणजे नेमकं काय की या विषयाची तयारी करताना वेगळ्या पद्धतीने केली पाहिजे। जे नेहमीच असतं की विषय वाचणे, समजून घेणे आणि मग ते पाठ करणे आणि मग ते रिएक्सप्रेस करणे, परीक्षामध्ये जी उत्तरं देणे, ही जी एक प्रकारची साखळी प्रत्येक विषयासाठी अभ्यासासाठी असते। पण भौतिकशास्त्र विषयामध्ये हे थोडंसं वेगळं आहे असं माझं मत आहे। त्यामुळे मला भौतिकशास्त्र हा विषय अवघड वाटत नाही, तर तो वेगळा असा वाटतो आणि त्यामुळं ही साखळी शिक्षकांना तोडली पाहिजे असं मला वाटतं, किंवा ही जी समजूत आहे, गैरसमजूत म्हणून आपण ही गैरसमज जो आहे तो शिक्षकांनी तोडला पाहिजे असं माझं मत आहे। मग तो कसा तोडला पाहिजे? तर एक अध्यापन करत असताना एखादा कन्सेप्ट, एखादी संकल्पना विद्यार्थ्यांना रुचेल, त्यांच्या भाषेमध्ये, त्यांच्या लेवल पर्यंत जाऊन ती अगोदर समजून दिली पाहिजे आणि विद्यार्थ्यांनी ती घेतली पाहिजे समजून। मग एकदा संकल्पना समजली की मग त्या संकल्पनेचा उपयोग करून आपण विविध प्रश्नाची उत्तरं कशी लिहिली पाहिजे याचं ज्ञान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे। विविध अनुभवातून म्हणजेच परीक्षा घेऊन ते ज्ञान वृद्धिंगत होईल अशा प्रकारची तयारी
शिक्षकांना केली पाहिजे आणि मग ती विद्यार्थ्यांना केली पाहिजे. निश्चितपणे भौतिकशास्त्र हा विषय अवघड नाही, तर तो अतिशय मनोरंजक इंटरेस्टिंग असं वाटायला लागेल असं मला वाटतं. सर, आपली काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत, तर नेमकं ती पुस्तके कोणत्या स्वरूपाची आहेत आणि त्याबद्दल आम्हाला काय सांगाल? माझी अपॉइंटमेंट किंवा सुरुवात 1988 साली झालेली आहे. त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे 1994 ला पहिलं पुस्तक मी सरस्वती प्रकाशन औरंगाबाद इथून प्रकाशित झालेलं आहे. ते भौतिकशास्त्रामधील न्यूमरिकल्स म्हणजे प्रॉब्लेम्स असं ते पुस्तक होतं. आणि त्याच्यानंतर मग 2 ते 3 वर्षानंतर सिलेबस बदलला आणि मग नवीन सिलेबसमध्ये पहिल्यांदा मी जे पब्लिकेशन लातूरचं पब्लिकेशन आहे गटागट यांचं, त्याच्यामध्ये मी काही थिअरीची पुस्तकं लिहिली. दोन्ही पेपरचे, पूर्वी 2 पेपर्स होते भौतिकशास्त्रामध्ये, दोन्ही पेपरची पुस्तकं लिहिली. त्याच्यामध्ये नोट्स होत्या. मग नंतर वेगळी प्रॉब्लेमची पुस्तकं पण लिहिली. त्याच्यानंतर MST CET साठी जे MCQ ची पुस्तकं लागतात ते MCQ ची पुस्तकं पण CET चालू झाल्यानंतर लिहिली. आणि त्याच्यानंतर फॉर्म्युली, त्याच्यानंतर आपण मेमरी मॅप अशा प्रकारची पुस्तकं लिहिली आहेत. मध्येच एक आपण मॅजिक बुक नावाचं बुक पण लिहिलं होतं फिजिक्ससाठी, ज्याच्यामध्ये CETचे जे टिप पॉइंट्स असतात, महत्त्वाचे पॉइंट्स असतात, ते त्याच्यामध्ये उल्लेख केलेला होता आणि एक्सप्लेन केले होते. तर अशी विविध प्रकारची पुस्तकं लेखनाचा अनुभव माझ्याकडे आहे. सर, फिजिक्स हा विषय शिकवण्यासाठी सध्याची जी पद्धती आहे, तर त्या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धती असली पाहिजे असं आपल्याला वाटतं का? निश्चितपणे बहुतांशी भौतिकशास्त्राचा प्राध्यापक जेव्हा आपण स्वीकारतो, ही भूमिका आपण स्वीकारतो, तेव्हा निश्चितपणे एक वेगळा विचार आपण केला पाहिजे. कारण विद्यार्थ्याला सगळ्यात मोठी अडचण जी असते फिजिक्सची, ती 2 गोष्टींमध्ये असते. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की संकल्पना स्पष्ट होण्यासाठी जो बेस लागतो, तो बेस बहुतांशी विद्यार्थ्याकडे नसतो. आणि मग हा बेस निर्माण करण्याचं काम पहिल्यांदा फिजिक्सच्या प्राध्यापकानं त्या विद्यार्थ्याकडे केलं पाहिजे. आता आपल्याला वाटतं की एवढा वेळ आपल्याला पुरेल का, तर माझा अनुभव असा आहे, थोडंफार कष्ट पडतं शिक्षकाला, नाही असं नाही, प्राध्यापकाला वेळ लागतो, एक्स्ट्रा पिरियड्स घ्यावे लागतात, पण हे काम होऊ शकतं निश्चित. मग आता हे आपण एक्स्ट्रा पिरियड ज्यादाचा वेळ घेऊन, ज्यादाचा पिरियड घेऊन जर शिक्षकांना प्रयत्न केले, संकल्पना स्पष्ट करून दिल्या, तर निश्चितपणे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी मदत, प्रॉब्लेमची संख्या आपण वाढवली, तर निश्चितपणे विद्यार्थ्यांना या विषयामध्ये आवड निर्माण होईल आणि तो विषय सोपा वाटायला लागेल. बहुतांशी प्राध्यापक असे करतात, पण आता सध्याचं अतिशय मोनोटोनस अशा प्रकारची टीचिंग झालेली आहे. कारण वेळेच्या आत सिलेबस संपवायचा, लगेच बोर्डाची परीक्षा, म्हणजे CETची तयारी, आणि विशेषतः विद्यार्थ्यांना सांगितलं जातं की बोर्डाच्या परीक्षेला फारसं महत्त्व नाही. बरोबर. आणि मग त्यामुळं काय होतं की ते नीट आणि CETची तयारी पहिल्यापासूनच करायची. आणि मग आता सध्याची टीचिंग अशी झालेली आहे की फक्त MCQ ओरिएंटेड अशा प्रकारची, म्हणजे फक्त पॉइंट्स सांगायचे, ते एक्सप्लेन करायची, ती संकल्पना स्पष्ट करायची, अशा प्रकारची भूमिका आता शिक्षकाची पण राहिली नाही. आणि विद्यार्थ्याला पण त्या संकल्पनेमध्ये फारसा इंटरेस्ट वाटत नाही. आणि मग ती अडचण निर्माण होते पुढे, की त्याचे प्रॉब्लेम सोडवत असताना ॲप्लिकेशन ओरिएंटेड अशा प्रकारचे जेव्हा प्रॉब्लेम्स असतात. आता आपण नीट परीक्षेचं आता बघितलं, मागच्या वर्षीचं उदाहरण जर बघितलं, तर जवळपास 50 पैकी 35 न्यूमरिकल्स होते. आणि ते न्यूमरिकल्स हे कन्सेप्ट ओरिएंटेड होते. मग आता कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर हे प्रश्न सुटणार कसे? आणि मग समजलं नाही किंवा मग फिजिक्स अवघड आहे विषय, अशा प्रकारची एक विचार दृढ होतो आणि मग फिजिक्स अवघड वाटायला लागतं. तर मेडिकल व इंजिनिअरिंगसाठी सर्वात अवघड विषय म्हणून फिजिक्स समजला जातो. तर एक फिजिक्सचे प्राध्यापक म्हणून आपण याकडे कसे पाहता?
आताच आपण चर्चा करत होतो की फिजिक्स हा विषय अवघड नाहीच. फिजिक्स हा विषय वेगळा आहे. कारण फिजिक्सची तयारी करण्यासाठी किंवा फिजिक्स शिकण्यासाठी आपल्याला प्रामुख्यानं 2 ते 3 गोष्टीची आवश्यकता असते असं मला वाटतं. आता आपण कन्सेप्ट वाईज म्हणत होतो, कन्सेप्ट तर पाहिजेलच. त्याच्यापेक्षा दुसरी इतर विषयापेक्षा जास्त जी आवश्यकता असते विद्यार्थ्याकडे इमॅजिनेशन असण्याची गरज असते. बहुतेक प्रश्न भौतिकशास्त्रामध्ये इमॅजिनेशनवर आधारलेले असतात. पण ज्याची इमॅजिनेशन पॉवर जास्त आहे ज्या विद्यार्थ्याने, त्या विद्यार्थ्यांना ती प्रश्न सुटू शकतात. मग आता ह्याच्यामध्ये फक्त विद्यार्थ्यावर जबाबदारी जात नाही, तर ती शिक्षकाकडे पण ही जबाबदारी आहे. आपण जेव्हा शिकवत असतो तेव्हा त्याची इमॅजिनेशन पॉवर वाढवणे, त्यांना विचार करायला लावणे, विचार करायला भाग पाडणे, हे जर शिक्षकानं केलं तर भौतिकशास्त्र विषय हा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारच नाही असं माझं मत. सर, या विषयाचे पूर्ण आकलन आणि त्याचबरोबर या विषयामध्ये गोडी निर्माण होण्यासाठी कशा प्रकारची तयारी केली पाहिजे असं आपल्याला वाटतं? विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट आहे ती म्हणजे संकल्पना पूर्ण स्पष्ट होईपर्यंत शिक्षकाला पुन्हा पुन्हा शंका विचारणे, सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. आणि याची सुरुवात ही केवळ 11वी 12वी किंवा फिजिक्स पुरतं मर्यादित नाही, तर हे हायस्कूल पासून, प्राथमिक पासून याची सुरुवात होते. कारण विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा ही असतेच. बरोबर. मग प्रश्न हे विद्यार्थी विचारतच असतात. पण एक शिक्षकाची सवय म्हणा किंवा माहित नाही आता काय याच्यात अडचण ती, पण आपण काय करतो, विद्यार्थ्यांना गप्प बसवण्याकडे जास्त कल असतो आपला. तो आपण थोडासा विचार जर बदलला आणि त्यात फिजिक्सच्या प्राध्यापकांना प्रश्न विचारायचा म्हणजे विद्यार्थ्यांना पुन्हा पार त्याच्यामध्ये एक असतं की त्याच्यामध्ये मग रागवणे जास्त, विद्यार्थ्याला रागवून जमणार नाही. वेगवेगळ्या अँगल मधून एकच संकल्पना आहे, वेगवेगळी उदाहरणं देऊन, वेगवेगळ्या माध्यमामधून आपण जर त्यांना या संकल्पना स्पष्ट करण्यासाठी प्रयत्न करू, निश्चितपणे विद्यार्थी समाधानी होतील, त्या संकल्पना स्पष्ट होतील आणि त्या विषयाचं आकलन त्या विद्यार्थ्याला निश्चितपणे चांगल्या प्रकारे होईल. ही झाली शिक्षकाची बाजू. पण विद्यार्थ्याची बाजू पण दुसरी अशी असते की बरेचसे विद्यार्थी, विशेषतः आता माझे नाव ग्रामीण विद्यार्थ्याशी असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी असे असतात की फार असे लाजळू, काही लाजळू असतात, काही भित्रे असतात, समजा असं किंवा मनामध्ये न्यूनगंड असतो. आपण खेडेगावातून आलेले आहे, आता यांना विचारायचं कसं. जर विद्यार्थ्याने हा न्यूनगंड बाजूला ठेवला, ही भीती जर बाजूला ठेवली, शिक्षकाला जर आपण मित्र मानले, मैत्री केली आणि हे प्रश्न जसे आपण आईवडिलांना विचारतो, मित्रांना विचारतो, तशा शंका जर तुम्ही शिक्षकाला विचारल्या आणि शिक्षकाला पण हे खेळीमेळीचं वातावरण वर्गामध्ये, लॅबोरेटरीमध्ये, प्रयोगशाळेमध्ये जर ठेवलं तर निश्चितपणे एक अध्यापनाचं सुलभ असं कार्य होईल असं मला वाटतं. तर आता नीट म्हणा किंवा त्याचबरोबर जेई म्हणा, ही परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या फिजिक्स विषयाचं कशा प्रकारे नियोजन केलं पाहिजे? कारण फिजिक्स विषय अवघड म्हणला जातो, तर त्या विद्यार्थ्यांनी कशा प्रकारचं नियोजन केलं पाहिजे फिजिक्सचं? तुम्हाला काय वाटतं, काय सांगता येईल? नीट आणि JEE ह्या दोन्ही परीक्षा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन स्पिरिट हा जो असलं पाहिजे विद्यार्थ्याकडे, हे लहानपणापासून त्याच्याकडे वृद्धिगत व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. बहुतेक विद्यार्थी 4थी पासून स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप देत असतात, नवोदयची परीक्षा देत असतात, UUP ची परीक्षा देत असतात. ही परीक्षा देत असताना पालकाचं आणि शिक्षकाचं कर्तव्य हे आहे कॉम्पिटिशनला सामोरं कसं जायचं. पालक काय करत असतात, फक्त एखाद्या कॉम्पिटिशन एक्झामिनेशनला विद्यार्थी बसला की त्याला पुस्तकं अवेलेबल करून देणे, ट्युशन्स लावणे आणि मग आपली जबाबदारी संपली असंच पालकाला वाटत असतं. पण
मग जेव्हा निकाल येतो तेव्हा मग आपल्या विद्यार्थ्याच्या मार्काची तुलना ही शेजारच्या विद्यार्थ्याशी असं करत राहतो. त्याच्यामुळे कॉम्पिटिशन स्पिरिट हे कमी होतं उलट. बरोबर. तर आपल्याला मार्क कमी का पडले ह्याचं अनालिसिस पालकांनी केलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी केलं पाहिजे. आणि मग पुढच्या परीक्षेला आपण सामोरं कसं जायचं, नाराज न होता, निराश न होता, याला आपण कॉम्पिटिशन स्पिरिट म्हणतो. हे कॉम्पिटिशन स्पिरिट जर त्या विद्यार्थ्याकडे असेल तर एक ऍडव्हान्टेज त्या विद्यार्थ्याला या नीट आणि JEE परीक्षेला मिळते. आता दुसरं गोष्ट अशी की फिजिक्स साठी आताच आपण सांगत होतो की इमॅजिनेशन नावाची गोष्ट असली पाहिजे. ही इमॅजिनेशन पॉवर विद्यार्थ्यांनी वाढवली पाहिजे. आता नीट आणि JEE ह्या ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स आहेत ह्या सेल्फ स्टडी ओरिएंटेड एक्झामिनेशन्स आहेत. सेल्फ स्टडी ओरिएंटेड एक्झामिनेशन. ज्या विद्यार्थ्याला स्वयं अध्ययन ही संकल्पना स्पष्ट झालेली आहे त्या विद्यार्थ्याला ही परीक्षा अवघड वाटत नाही. विद्यार्थ्याची सध्याची जर मी भूमिका बघितली तर ती विद्यार्थ्याची भूमिका अशी आहे की शिक्षकांनी आम्हाला शिकवावं, मग वर्गातल्या शिक्षकांनी शिकवावं, ट्युशनच्या शिक्षकांनी शिकवावं, फक्त शिकवावं. मग फक्त इनटेकच, तुम्ही वापर काहीच करणार नाही त्या गोष्टीचा. मग ही जर भूमिका विद्यार्थ्याची राहिली तर ह्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळणारच नाही. ह्याच्यासाठी तुम्हाला दुसरी गोष्ट अशी केली पाहिजे की सेल्फ स्टडी तुम्हाला शिकलं पाहिजे. सेल्फ स्टडी म्हणजे विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीवर फोकस केलं पाहिजे. फोकस कर निश्चितपणे, कारण ही सेल्फ स्टडी ओरिएंटेड एक्झामिनेशन्स आहे. एक मी उदाहरण सांगतो की सेल्फ स्टडी म्हणजे नेमकं काय करायचं असतं. अभ्यास तर स्वतःच करत असतो विद्यार्थी, पण सेल्फ स्टडी म्हणजे विद्यार्थी काय करायचं असतं. बरोबर. एक फक्त उदाहरण सांगतो. समजा एखादं गणित येत नाही, मग आता गणित येत नाही म्हणजे विद्यार्थ्याकडे दोन पर्याय असतात. एक तर ते सोडून देणे, काय येतच नाही तर सोडून दे, मग काय आवडत नाही. आणि दुसरं असतं की शिक्षकाला विचारायचं. म्हणजे सहसा आजचा विद्यार्थी हा करतो, एक तर सोडून देतो, नाहीतर डायरेक्ट शिक्षकाला विचारतो, शिक्षक पटकन सोडून देतो, संपला विषय. म्हणजे तो स्वतः ट्राय करत नाही, स्वतः ट्रायच करत नाही. मग हे केलं पाहिजे काय की एका पुस्तकात सापडत नाही तर दुसऱ्या पुस्तकात. आज ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे, आपण इव्हन नेटवर बघू शकतो. सोल्युशन स्वतः शोधली पाहिजे. शिक्षक हा शेवटचा टप्पा आहे. म्हणजे समजा आपल्याला येतच नाही, खूप असं झटलोय आपण आणि मग नंतर येत नसेल तर मग शिक्षक हा मार्गदर्शक म्हणून काम करेल. पण निवड शिक्षकावर अवलंबून राहिले, वर्गातल्या नाही म्हणून मग ट्युशनच्या. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की आजचे जे विद्यार्थी आहेत ते पूर्णपणे शिक्षक म्हणा, प्राध्यापक म्हणा किंवा ट्युशन म्हणा, क्लासेस म्हणा यावरती डिपेंडेंट आहे. निश्चितपणे डिपेंड आहेत. आणि आपण म्हणतो ना आयंदी झाले, त्या प्रकारचे आयंदी झाले. गणित हे त्यांनी पुस्तकात शोधतात, पुस्तक गणित हे वाचतात, प्रॉब्लेम्स हे वाचतात. प्रॉब्लेम ही वाचायची गोष्ट नाही, ती सोडवायची गोष्ट आहे. आणि आताच आपण सांगत होतो की मागच्या परीक्षेला म्हणजे 2022च्या परीक्षेला जवळपास 35 प्रॉब्लेम्स होते. मग प्रॉब्लेम्स सोडवायची प्रॅक्टिस आपण केली पाहिजे. म्हणजे तिसरा भाग मी सांगत होतो. आता हे झालं, एक स्वयं अध्ययन झालं, मग प्रॅक्टिस कमी आहे, मॉक टेस्ट कमी देतात, वेळेचं भान नाही, MCQ सोडवतात विद्यार्थी पण वेळेचं भान नाही. मग आता कधीतरी सोडवत राहायचं, आपले सोडवायचं मग त्याची उत्तर बघायची, झालं समजा. एवढं मर्यादित नाही राहिलं पाहिजे की आपण बघितलं पाहिजे की आपल्याला एका मिनिटामध्ये एक MCQ सोडवता येतो का. मग आपण 30 अर्धा तास आपण स्वतःचीच परीक्षा स्वतः घेतली पाहिजे विद्यार्थ्यांनी दररोज. आणि त्यानंतर मग मॉक टेस्ट, कॉलेजमध्ये होणारे मॉक टेस्ट आहेत, वेगवेगळ्या ऑनलाईन मॉक टेस्ट आहेत, त्या दिल्या पाहिजेत. मग ह्याच्यातून ह्या नीट आणि JEE तयारी आपली त्याची होणार. सर, मराठवाड्यातील अनेक नामांकित कॉलेजमध्ये आपण जर समजा नीटचे रिझल्ट बघितले तर अत्यंत चांगले आहेत, परंतु त्या तुलनेमध्ये आपण JEEचे जर रिझल्ट बघितले तर म्हणावे तसे नाहीत. तर येथे नेमके काय कारण आहेत, असं काय नेमकं काय सांगते. बरोबर आहे. मराठवाड्यातील नामांकित कॉलेजमध्ये नीटची आणि JEEची दोन्हीची तयारी करून घेतली जाते. बरोबर. पण JEEचे निकाल न लागण्यामागचं कारण, चांगले न लागण्यामागचं कारण एक महत्वाचं आहे. हे एक तर पहिली कम्पॅरेटिव्हली तुलनात्मक नीटपेक्षा JEEचे प्रश्न थोडेसे डिफिकल्टी लेवल जास्त असते. दुसरी गोष्ट अशी की JEE कडून जो फोकस असतो तो असतो IIT आणि NIT या कॉलेजमध्ये. याला दोन परीक्षा आहेत, एक मेन एक्झाम आहे आणि एक ऍडव्हान्स एक्झाम आहे.
मग मेन एक्झाम मध्ये सर्वसाधारणपणे देशातून 1 लाख विद्यार्थी बाहेर काढले जातात आणि त्या 1 लाख विद्यार्थ्यांमध्ये पुन्हा एक दुसरी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन असते. मग याच्यामुळे काय होतं, कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे निकालावर निश्चितपणे परिणाम होतो. हा एक त्यातलं महत्वाचं रिझन आहे. पण याचा अर्थ असा नाही की रिझल्ट लागण्यामागचं फक्त एकमेव कॉम्पिटिशन हे कार्यक्रम एकच कारण आहे. दुसरं एक महत्वाचं कारण त्याच्यामध्ये असं आहे की पीसीबी ग्रुपमध्ये म्हणजे नीटसाठी पीसीबी ग्रुपमध्ये बायोलॉजी हा विषय कंपॅरेटिव्हली थोडासा सोपा आहे. तसा कुठलाही विषय कुठलाही सोपा नसतो. जो समजत नाही तो अवघड आणि जो समजला तो सोपा असतो. पण बायोलॉजी ह्या विषयाची जी रचना आहे ती अशी की इन्फॉर्मेशन जर माहीत असेल विद्यार्थ्यांना तर त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. पण फिजिक्स या विषयामध्ये असं असतं की इन्फॉर्मेशन माहिती आहे, फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, तरी पण तो वापरायचा कसा हे जर माहित नसेल तर तो सोडवतच येत नाही प्रश्न. आणि मग दुसरा एक विषय असतो मॅथमॅटिक्स. जसा कंपॅरेटिव्हली तिकडे बायोलॉजी सोपा आहे तसं इथं कंपॅरेटिव्हली मॅथ्स सोपा नाही. मॅथ्स पण अवघड आहे, फिजिक्स पण अवघड आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये केमिस्ट्री मधला एक अर्धा भाग सोपा आहे. आणि त्यामुळे हे सगळ्यांची तयारी करण्यामध्ये विद्यार्थी पाठीमागे पडत असतील हे कारण मला वाटतं. तिसरं एक कारण आहे की मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स या दोन्ही विषयाची हायस्कूल पासूनची तयारी मला थोडीशी कमी वाटते बायोलॉजीच्या आणि केमिस्ट्रीच्या तुलनेमध्ये. मला वाटतं हे 34 वर्षाचा अनुभव आहे. अर्थात माझं मत हे चुकीचं असू शकेल, पण मला जे अनुभव आला त्याच्यामधून मी सांगतो की या विषयामध्ये फारसा इंटरेस्ट विद्यार्थी घेत नाहीत. गणित या विषयामध्ये फारशी गणित सोडवत नाहीत. आम्हाला लक्षात येतं ते, कारण मॅथमॅटिकल मॅनिप्युलेशन हे विद्यार्थ्याला जमत नाही बऱ्याचशा. त्याचं कारण असं असतं की मॅथमॅटिक्सची तयारी ती खालच्या वर्गामध्ये नाही झाली की मग वर पण त्याचा इंटरेस्ट कमी होतो. आणि त्याच्यामुळे पण एक कारण असू शकतं की JEE या परीक्षेचे तुलनात्मक निकाल कमी आहे. पण बाहेरच्या इन्स्टिट्यूटचे निश्चितपणे चांगले आहेत. त्याचं कारण असं आहे की CBSEची तयारी ही त्यांची पहिल्यापासूनची आहे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आंध्र प्रदेश घेतलं आपण किंवा केरळ, यांचे रिझल्ट आपल्या महाराष्ट्राच्या तुलनेमध्ये निश्चित जास्त चांगले आहे. त्याचं कारण असं की त्यांची एक तर पहिलीपासून म्हणा किंवा 5वी पासूनच CBSEचा सिलेबस ते हँडल करतात. दुसरी गोष्ट अशी की त्यांचे कॉलेज हायस्कूलमध्येच CBSEचा सिलेबस शिकवला जातो. आपल्याकडे तसं नाही. आपल्याकडे एक स्टेट बोर्डाचा सिलेबस वेगळा आहे 11वी-12वीला पण, आणि प्रत्यक्षात जेव्हा नीट आणि JEE परीक्षा देतो त्याला CBSEचा सिलेबस आहे. तर आता या दोन्ही परीक्षा अगदी जवळ आल्या आहेत आणि साहजिकच या जीवघेण्या स्पर्धेमुळे की पालक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा प्रचंड तणावाखाली आहेत. तर आपण पालकांना म्हणा विद्यार्थ्यांना नेमकं काय सल्ला द्या? जवळपास आता बोर्डाच्या परीक्षा संपलेल्या आहेत. 70-72 दिवस परीक्षेला राहिलेले आहे. बरोबर. जेव्हा मी सिलेबस बघतो नीटचा असेल किंवा JEEचा असेल, सर्वसाधारणपणे 70 ते 80 टॉपिक्स प्रत्येक विषयाचे असतील असं माझं मत आहे. मला वाटतं असं बाकीच्या विषयाचं फारसं बघितलं नाही, पण फिजिक्सचं निश्चितपणे 70 ते 80 टॉपिक्स आहेत. तर विद्यार्थ्यांनी आता रिव्हिजनवर भर दिला पाहिजे. आता फिजिक्सचं रिव्हिजन काय करणार, तर फॉर्म्युले जे आहेत विविध प्रकारचे ती वाचले पाहिजे, लिहिले पाहिजे. आणि MCQ थोड्या प्रमाणामध्ये, आता MCQ सोडवायला फारसा वेळ नाही आपल्याकडे, तर आता MCQ थोड्या प्रमाणामध्ये सोडवायचे. त्यातले टिपिकल MCQs वर्षभरामध्ये जे आपल्याला टिपिकल वाटले, अवघड वाटले, त्याचं सोल्युशन वर्षभरामध्ये लिहिलेलं आहे, तुम्ही ते वाचायचं आहे. हा एक भाग झाला. आणि सगळ्यात महत्वाचा मला वाटणारा भाग असा आहे की प्रिव्हियस जे फ्रिक्वेंटली विचारले जाणारे प्रश्न आहेत, म्हणजे मागच्या एक्झामला आता पुस्तकं अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, जवळपास 33 वर्षापासून 20 वर्षापासून कुठल्या टॉपिकवर कुठले प्रश्न विचारले गेलेले आहेत ते पुस्तकामध्ये लिहिले. त्याचे सोल्युशन्स अतिशय चांगल्या पद्धतीने लिहिले. विविध पुस्तक आहेत, पुस्तकाचं कुठलं मी नाव घेणार नाही. या पुस्तकाला आपण हँडल केलं पाहिजे आता. आणि मॉक टेस्ट देणे
हा एक तिसरा उपाय मला असं वाटतो की या 70 दिवसामध्ये दररोज एक परीक्षा, प्रत्येक विषयाचा एक टॉपिक जर आपण केलो तर हे 70 दिवस सुद्धा रिव्हिजनला भरपूर आहे, तयारी भरपूर होऊ शकते. 11वीचा आणि 12वीचा जरी सिलेबस असला तरी फिजिक्सला 70 ते 80 टॉपिक आहेत, तर 70 एक दिवसाला एक टॉपिक होऊ शकतो. दुसरा एक मला शेवटचा म्हणजे मला पॉईंट सांगायचा आहे तो असा आहे की काहीही केलं तर ह्या 70 दिवसांमध्ये सगळ्या टॉपिकचा अभ्यास तर काही होत नाही, निश्चितपणे होणार नाही, कारण शक्यच नाही. मग काही कन्सेप्ट किंवा काही टॉपिक्स आपल्याला वर्षभरामध्ये समजलेले नसतात, तर ते सोडून देणं केव्हाही चांगलं. बरोबर. आम्ही जेव्हा टॉपरला भेटतो, परीक्षेत जे यशस्वी झाले त्यांना भेटतो, त्यांचं एक म्हणणं असतं की काही प्रश्न जर आम्ही जे अंदाजे सोडवलेले, तुक्के मारलेले, ते जर समजा आम्ही सोडवले नसते तर आम्हाला चांगला रँक मिळाला असता, ह्याच्यापेक्षा चांगले 10-20 मार्क मिळाले असते. म्हणजे जो प्रश्न आपल्याला आत्मविश्वासाने येत नाही तो सोडून दिलेला चांगला कधी पण, आणि तो कुठला प्रश्न सोडायचा आणि कुठला प्रश्न सोडवायचा हे जर विद्यार्थ्यांना समजलं तर निश्चितपणे तो विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो. आता शेवट राहिला प्रश्न पालकाचा, तर पालकाला मला एकच सुचवायचं आहे की त्याला अनुकूल वातावरण ते विद्यार्थ्याला मिळवून दिलं पाहिजे. आता म्हणजे पालकांनी विद्यार्थ्यांना अनुकूल वातावरण निर्माण केलं पाहिजे किंवा वातावरण एवढं आता एकमेव मॉनिटरिंग केलं पाहिजे त्या विद्यार्थ्यांना, म्हणजे तो नेमकं काय करतो. कारण ह्या म्हणजे या 70 दिवसामध्ये डिस्ट्रॅक्ट होण्याची संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांची. म्हणजे मला जमत नाही आता, नाही आता जमत नाही, मला सोडून देतो असं म्हणजे गिव्हअप करण्याची संख्या विद्यार्थ्यांची खूप जास्त. टेन्शन येऊन ते निर्णय घेतात. बरोबर. आणि एकदा एका प्रश्नाचं टेन्शन जरी आलं तर त्याचे 2 दिवस घालू शकतात. मग त्या प्रश्नाचं उत्तर पालकांनी शोधून द्यायचं. पालकांना शोधून द्यायचं म्हणजे पालकांना सोडवायचं नाही, पालक शिक्षकाकडे जातील, त्याचं सोल्युशन घेऊन येतील आणि दाखवतील. म्हणजे विद्यार्थ्यांना वेळ वाचवला पाहिजे विद्यार्थ्याचा, हे एक पालकाचं कर्तव्य असं वाटतं मला. करेक्ट, बरोबर. सर, आपण जर बघितलं 10वी म्हणा किंवा 12वी म्हणा, हे जे विद्यार्थी आहेत त्यांना जर समजा आपण विचारलं की तुम्हाला काय व्हायला आवडेल, तर बरेच विद्यार्थी म्हणतात मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला तहसीलदार व्हायचं, मला कलेक्टर व्हायचं आहे. पण कोणीच विद्यार्थी असं म्हणत नाही की मला शिक्षक व्हायचं आहे. आणि विशेष म्हणजे आपण जर बघितलं की हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं जे काही आदर्श आहे, पहिला आदर्श आई वडील असतात, त्याच्यानंतर दुसरा आदर्श शिक्षक असतात. पण तरी पण आपण शिक्षकी पेशेमध्ये करिअर करावं असं या विद्यार्थ्यांना वाटत नाही. त्याच्यामुळे नेमकं काय कारण असं तुम्हाला वाटतं? जे महत्वाची कारण अशी आहेत की लौकिक जीवनामध्ये म्हणजे सध्या जीवनामध्ये पैसा खूप महत्वाचा समजत चाललेला आहे. पैशाला फार महत्व आहे, खूप महत्व. मग आता इंजिनियर, आता विद्यार्थ्यांना जर तुम्ही विचारलं तुम्हाला काय व्हायचं, डॉक्टर व्हायचं, त्याला विचारा तुम्ही डॉक्टर का व्हायचंय किंवा इंजिनियर का व्हायचंय, त्या पुढच्या उत्तर प्रश्न त्यानं काय असेल, त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर काय असेल बघा तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. मी एका विद्यार्थ्याला विचारलं होतं तुला काय व्हायचंय, त्याने मला इंजिनियर. का व्हायचं इंजिनियर? खोऱ्याला पैसा मिळतो, हे त्या विद्यार्थ्याचं उत्तर. आणि हे साहजिक उत्तर आहे, कारण तो समाजामध्ये बघतो की इंजिनियर, डॉक्टर, इंजिनियर, डॉक्टर असे मोठ्या बंगल्यामध्ये राहतात आणि शिक्षक कुठेतरी एका छोट्या घरामध्ये राहतात. मग पैसा हे जर तुमचा उद्देश असेल तर निश्चितपणे मग ते डॉक्टर आणि इंजिनियरकडे बोलतो. पण असंही नाही शिक्षकाला प्रतिष्ठा नाही. शिक्षक हा प्रतिष्ठा मिळवायची का सोडून द्यायची ती शिक्षकावरच अवलंबून आहे असं माझं मत आहे. कारण शिक्षक, आता मी सांगतो, मी माझं स्वतःचं उदाहरण सांगितलं, तर मी शिक्षक व्हायचं म्हणून शिकलो, शिक्षक झाला निश्चितपणे. कारण 12वी नंतर वडिलांची इच्छा आमच्या अशी होती की त्यांनी इंजिनियर व्हावं, पैशासाठी नाही पण इंजिनियर व्हावं त्यांची इच्छा होती. पण मला माझ्यावर छाप 2 माणसाची होती. एक माझ्या वडिलाची शिक्षक म्हणून मला शिकवलेले, आणि दुसरे मला जे शिक्षक भेटत गेले अगदी 7वी पासून 5वी पासून आणि पुढे विशेषतः 11वी 12वी मध्ये मला जे फिजिक्सचे शिक्षक मिळाले, तर मला त्या शिक्षकाकडे बघितलं की एकच वाटायचं की फिजिक्सचा टीचर व्हायला पाहिजे किंवा मॅथमॅटिक्सचा टीचर व्हायला पाहिजे. आणि मग मी ठरवलं की टीचर व्हायचं.
आता तो भले सिनियर असेल ज्युनियर असेल, मला थोडंसं सिनियर वाटत होतं, पण ठीक आहे, मला टीचर व्हायचं होतं. आणि मग त्याच्यामुळं मी काय करायचो की बरेचसे टीचर शिकवायचं जाऊ द्या, त्याची टीचिंग कशी आहे ह्याच्याकडे मी फारसं लक्ष द्यायचं, कसे समजून सांगतात याच्याकडे लक्ष द्यायचं. आणि त्यामुळं मग मी थोडंसं शिक्षक या पेशाकडे वळलो. सर, आपण ज्या महाराष्ट्र शिक्षण समिती या संस्थेमध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहात, ही जी संस्था आहे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब हे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर डॉक्टर निलंगेकर साहेब म्हणजे दादासाहेब यांच्याबद्दलची एखादी आम्हाला तुमची आठवण आमच्यासोबत शेअर करा. निश्चितपणे खूप आठवणी आहेत दादासाहेबांच्या. आदरणीय निलंगेकर साहेबांनी संधी दिल्यामुळेच केवळ मी प्राध्यापक होऊ शकलो. त्यांची मला एक आठवण निश्चितपणे मला नमूद करावी वाटते, ती म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्यांनी हजर होते. स्वतः हजर होते. बहुतेक इंटरव्ह्यूच्या वेळेस आमचे साहेब मुद्दाम हजर राहतात आणि विविध प्रश्नाची उत्तरं आम्हाला फेस करावी लागतात. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता. अगोदर थोडे आमचे सब्जेक्ट एक्सपर्ट मला प्रश्न विचारले फिजिक्सचे, प्रश्नाची उत्तरं वगैरे चांगल्या पद्धतीने मी झालं. मला समाधान वाटलं होतं की आता मी चांगल्या प्रश्नाची उत्तरं चांगल्या पद्धतीने दिलेली आहेत. पण सगळे झाल्यानंतर साहेबांनी मला एक ग्रॅव्हिटेशन ह्या टॉपिक मधला प्रश्न विचारला. साहेबांनी मला आश्चर्य वाटलं की सॅटेलाइटवर प्रश्न विचारला त्यांनी मला, आणि त्या प्रश्नाचं उत्तर मी चांगलं दिलं. पण त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो मला स्तंभित करून गेला. त्यांनी मला विचारलं की तुमची यशाची काय व्याख्या आहे, आणि मला निशब्द झाला. यशाची व्याख्या कुठं, बाकी सगळ्या फिजिक्स मधल्या व्याख्या आम्हाला पाठ आहेत, बरोबर, पण यशची व्याख्या काय असणार आहे. तरी मी माझ्या पद्धतीने सांगितलं. मग हसले त्यांनी थोडस, आणि मग त्यांनी सांगितलं की ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता, राजकारणाचं असो, शिक्षक असो, कुठल्याही काही असायचं असू दे, त्या क्षेत्रामध्ये एक आदर्श निर्माण करणे ह्याला यश समजतो, बरोबर, त्याला यश म्हणतात, बरोबर. आणि तिथं मला साहेबांची खरी ओळख झाली. इतके दिवस आम्ही मंत्री असं, माझे मुख्यमंत्री असं बघत होतो, पण जेव्हा माणूस किती अष्टपैलू आहे, विविध विषयाला हा टच करू शकतो, अशी पूर्ण ओळख साहेबांची झाली. आणि ही माझ्या मनावर कोरलेली अशा प्रकारच्या आठवण साहेबांची आहे. सर, आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी अत्यंत मनमोकळ्यापणे गप्पा मारलात आणि आम्हाला अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.